आजचा दिवस 23 एप्रिल 1673, स्वराज्याच्या इतिहासातील एक अभिमानाचा क्षण. कालच फक्त 60 मावळ्यांनी अशक्य वाटणारा पराक्रम केला, पन्हाळगड जिंकला. आणि आज स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्या गडावर पाऊल ठेवत आहेत. पन्हाळा किल्ला 13 वर्षांनंतर पुन्हा स्वराज्यात परतलेला. 1660 सिद्दी जौहरचा वेढा आणि हरवलेला पन्हाळा आज पुन्हा भगव्याने न्हावून निघाला होता. तो क्षण महाराज गडावर येतात. डोळ्यांसमोर भगवा अभिमानाने फडकत असतो. क्षणभर ते थांबतात, तो दृश्य पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, अभिमान आणि आनंद एकत्र झळकतो. ते पुढे जातात आणि भेटतात त्या पराक्रमी वीराला, कोंडाजी फर्जंद. फक्त 60 मावळ्यांसोबत अशक्य साध्य करणारा हा वाघ. महाराज त्यांचा सन्मान करतात, कारण हे फक्त युद्ध नव्हतं, ही होती निष्ठा, धाडस आणि स्वराज्याची जिद्द. पन्हाळा मिळाला आणि आदिलशाहीच्या किल्ल्याला मोठा धक्का बसला. कोल्हापूर, कोकण, बेळगाव सगळीकडे स्वराज्याची ताकद पुन्हा जाणवू लागली. आणि इथूनच सुरुवात झाली दक्षिण दिग्विजयाची. इतिहास आजही सांगतो, स्वराज्यासाठी लढणाऱ्यांचा विजय अटळ असतो. जय भवानी, जय शिवाजी.